शिरवाडी परिसरात बिबट्या मृत अवस्थेत वन विभागाकडून तपास सुरू. पिंपळनेर लगत असलेल्या शिरवाडी गावाजवळील 2 नंबर पाटचारी परिसरात एका शेतात बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित घटना शेतकरी भगवान काशीनाथ पगारे यांच्या शेतात घडली. मिळालेल्या माहितीनुसार शेतात विहिरीचे काम सुरू असताना ट्रॅक्टर चालकाला बिबट्या पडलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर ही माहिती तात्काळ शेत मालकांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. बिबट्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वन विभागाकडून आवश्यक तपास प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान शिरवाडी व परिसरातील शेत शिवारात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात काम करताना महिला, मजूर आणि शेतकऱ्यांना सतर्क राहावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वन विभागाने परिसरात गस्त वाढवून वन्य प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे मानव वन्यप्राणी संघर्षाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून वन विभागाच्या पुढील अहवालाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. भगवान काशीनाथ, मुक्काम पोस्ट देशवाडी, तालुका साक्री, जिल्हा धुळे. मी विहिरीचं बांधकाम चालू केलेलं असताना दुपारी वाळू टाकायला ट्रॅक्टर आला होता. तर ट्रॅक्टरवाल्याला ते रस्त्यावर शेतामध्ये मेलेलं आढळलं. मग त्यांनी मला फोन केला. म्हटलं खरं आहे का खोटं आहे. मग मी घरून निघालो बाच्याला घेऊन आणि ते बघितलं तर आम्ही पाहत होतो. पण जेव्हा कळालं की ते रस्त्याच्या बाजूला आहे, मग मधून असा रस्ता केलेला होता वाळून नेण्यासाठी. मग तिथं बघितलं ते मेलेलं आम्हाला आढळलं. लगेच आम्ही फॉरेस्ट ऑफिसरांना कळवलं आणि ते आले आणि त्यांनी घेऊन पंचनामा करून ते घेऊन गेले. या परिसरामध्ये वावर आहे का त्यांचा? कोणाचं वावर आहे ना. परवा रात्री 3 बिबटे आले होते इथं मध्ये. किती बच्चे पण आहेत? मग बच्चे जसे ती एक वाघीण आणि 2 बच्चे आहेत. तुमचा गट नंबर कोणता? आमचं गट नंबर 85, गाव कोणतं? मुक्काम पोस्ट देशवाडी, तालुका साक्री, जिल्हा धुळे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, पिंपळनेर.